झाली. उभा राहा चला. हा अहो दिसतंय सगळी ऐकू जात नाही आवाज. चला हा अर झुंजमुंज पाठ झाली. कोंबड्यानं बाग दिली. अर पूर्वेला लाली आली. अर धरतीला जाग आली. अर फिरती राणी वनी पाखर. अर फिरती राणी वनी पाखर. अर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानावर पानाच्या घरट्यात लपून बसलाय कोण. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानावर पानाच्या घरट्यात लपून बसलाय कोण. शेतकऱ्याला लुटणारे सगळे असतात. मग ते अधिकारी व्यापारी पुढारी आणि पुजारी सुद्धा. कसं म्हणाल दूध कसं लिटर आहे आता डेअरीला 35 रुपये लिटर आणि पाण्याची बाटली 20 रुपये. 1 लिटर म्हणजे किती मिली जोरात बोला. हे 1000 आमचं 1000 मिली दूध कसं 35. पाण्याची बाटली 20 आणि 1000 मधला 1/4 सुद्धा नाही दादा 180 मिली. जेवढेला आहे अहो दादा हलक्यातली हलकी दादा हलक्यातली हलकी संत्रा सुद्धा 100 झाली. हा न्याय आहे का. अरे शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानावर पानाच्या घरट्यात लपून बसलाय कोण रे. दुसरं एक उदाहरण देतो. शेंगदाणे कसे किलो आहेत 140 आणि भुईमुगाच्या शेंगाचा आजचा दर काय आहे 65 रुपये. 65 रुपये म्हणजे 6500 रुपये क्विंटल आमच्या शेंगा घेतल्या जातात. आबा राजाभाऊ 6500 रुपये क्विंटल आमच्या शेंगा घेतल्या जातात. त्या फोडल्या शेंगा म्हणजे आमचा कच्चा माल आणि शेंगा फोडल्या आणि त्यातनं शेंगदाणे बाहेर आले की शेंगदाणे झाला पक्का माल. कच्चा माल 6500 आणि पक्का माल दुप्पट फायदा. तरी सुद्धा तुम्ही 1 किलो शेंगदाणे घेतले तर त्या शेंगदाण्यात तुम्हाला निदान एवढे तरी काय निघतात. जोरात बोला. इतक्या दिवस बोलला नाही म्हणून हे बोलायला लागले खोट. हा एवढे तरी काय निघतात. मग मला सांगा त्या शेतकऱ्यानं त्याच्या बायकोनं शेंगा फोडून ते खडे भरले का त्यात करेल का पाप. मग हे खडे कोणी भरले कोणी केली मिसळ. कोणी केली मिसळ. जे एका बापाच्या पोटचं असतं ते मिसळ कधी करत नाही. जे मिसळीचं असतं तेच मिसळ करीत असतं. त्याला गोपन गुंड्यान हान रे. त्याला गोपन गुंड्यान हान रे. अर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे. अर जीवाचा दूर गेली नजर दूर गेली नजर दूर
दूर गेली नजर डोईवरती पदर. मार्च एप्रिल मे महिन्याचं रणनंत ऊन आणि असल्या रणनंत्या उन्हामध्ये दिवस उगवायला गेलेला माझा बळीराजा राहणार. डोक्यावरती ऊन आलं की त्याला भूक लागलेली असते आणि भूक लागल्यानंतर नजर जाते कुठं तर गावाच्या रस्त्याला. 20 रुपयाची त्या मायमाऊलीच्या पायात चप्पल नाही शेतकऱ्याच्या, परंतु त्याला त्या उन्हाच्या वेदना जाणवत नाहीत, कारण माझ्या कुंकवाचा धनी तिथं उपवासी आहे. दूर गेली नजर डोईवरती पदर घरची लक्ष्मी शेताला आली हो, घरची लक्ष्मी हो हो. तिनं दिली भाकर दिला खाऊन ढेकर, तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारीच चटणीला आली, गोडी न्यारीच. आणि म्हणून वहिला खाव या ठिकाणी अन्न त्यागासाठी बसलेले. तुझ्या कष्टाची दौलत राखर, तुझ्या कष्टाची दौलत राखर, नको विसावा थोडी ही झोपर, त्याला गोपन गुंड्यान आनर, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल. अरे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल. धन्यवाद. 5-2 तासानंतर भाषण झाली, त्याची छोटी छोटी आमची जाहिरात राहील.